तसं जळगावमध्ये असा माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे सुनील मुसारा, आपण जळगावमध्ये मला पार्टी काम करणारे कार्यकर्ते सक्षम आहे, त्यांना काम करण्याची जिद्द आहे, त्यांना काम करण्याची ईर्ष्या आहे, फक्त त्यांना ताकद मिळाली पाहिजे. मी शब्द देतो अध्यक्ष म्हणून, तुम्ही 2 महिन्यातून एकदा बोलवा, तुम्ही आंदोलनं घ्या, आंदोलनाशिवाय पर्याय नाही. बरेच विषय आहेत, मगाशी ज्याचा उल्लेख केला, अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करायला सुरुवात करा. भले 100 माणसांची फायर पार्टी टीम आपल्याला तयार केली पाहिजे. एवढे लोक जरी आंदोलनाला उतरले तरी सरकारला गांभीर्याने दखल घ्यावं लागेल. जनता तुमच्याकडे गांभीर्याने बघेल, तशा प्रकारचा निर्णय घ्यायचा, अशा प्रकारचा निर्णय आपण करण्याच्या गोष्टीमध्ये भूमिका घ्यायची आहे. आणि म्हणून तुम्ही मला सांगा, 2 महिन्यातून या, आंदोलनाला या. मी त्यावेळेला इथं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी तुमच्याबरोबर असू, हा शब्द तुम्हाला मनापासून देतोय. फक्त आता तुम्ही किती काम करताय याच्यावर सर्व अवलंबून असेल. म्हणून तशा पद्धतीचं काम आपण करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायची. समाजाच्या प्रश्नासाठी मगाशी बरेच प्रश्न मांडलेले आहेत, त्याच्यावर मी लक्ष घालतो, पण समाजाच्या प्रश्नासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी जळगावमध्ये कोण जर रस्त्या उतरत असेल तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उतरतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करा. गुन्हे दाखल होतात, त्रास होतो, तुम्हाला झाला असं नाही, व्यासपीठावर बसलेला आमच्या सगळ्यांना झालेला आहे. आणि निवडूनच आलं पाहिजे असं आहे काय? आता मी 2-3 वेळा पडलो ना, पण लढतोय. त्या उभ्या राहिल्या ना, पण लढताय. लढल्यानंतर कधीतरी परमेश्वराला, जनतेला वाटेल की यांना निवडून दिलं पाहिजे, तर त्या पद्धतीने काम करण्याची भूमिका ही आपण सगळ्यांनी केली पाहिजे. मला माहिती आहे की रसद द्यायला आम्ही कमी पडतो, कारण पवार साहेबांनी नेते वाढवले, रसद वाढवली नाही. ही आपल्या पार्टीची खरं म्हणतात ही आहे. आणि जे नेते रसद घेऊन वाढले ते ज्या वेळेला सत्ता बदल झाली की तिकडे गेलेले आहे. मी 100% तुमच्या विश्वासावर खात्री देतो. 2029ला असा निर्णय येणार आहे की शरद पवार पक्षाशिवाय सत्ता होत नाही हे समीकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला सत्ता येईल, अध्यक्ष म्हणून शब्द देतो, छोटा कार्यकर्ता असेल त्यांनी पक्षासाठी त्याग केला, त्याला प्राधान्य दिला जाणार नाही, बाहेर त्याला प्राधान्य दिलं जाणार नाही, हा शब्द माझा तुमच्याकडून असेल. म्हणून फार आत्मविश्वासाने कुठल्याही कामामध्ये मेहनत केली प्रयत्न आहे. मग तो उद्योगपती होऊन द्या, आदानी अंबानी असे मोठे झाले नाही, ते पण कष्ट करतात, ते काय निवांत पैसा म्हणून झोपत राहत नाही. आता भाजपने सत्ता आहे म्हणून काय आता एवढ्या राज्य मिळाले, जाऊ दे बघूया, असं होत नसतं. आपण सुद्धा 100% प्रयत्नावधी राहायला पाहिजे. ज्या वेळेला कष्ट करू तेव्हा परमेश्वर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देईल. मी जळगावच्या माध्यमातून सांगतो, 11 मला वाटतं लोकमत विधानसभा आहे, 11 आणि लोकसभा आहे. पुढचा खासदार आपला करायचाच, पण उद्याचे आमदार जे आहेत त्यातले निम्मे तरी आमदार आपले करायचे, या जिद्दीने आजपासूनच कामाला लागूया. सर्व समाजाच्या असलेल्या लोकांशी तुम्ही सांगितले सूचना मी बघतो काय खरं आहे. आम्ही भुसावळला गेलो होतो, यमांची मोठी सभा झाली होती, आणि ती एवढी सभा बघितल्यानंतर मी विचारलं चौधरींना, संतोष भाऊ कसं व्हायचं? बोलले काही काळजी करू नका, आपली बाजूलाच सभा होती, साहेब ऐकायला तिकडे जातील पण आमच्याकडे नाही, कारण आम्ही त्यांना आधार देतो. हा संदेश घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी जावा लागेल. मला वाटतं की त्या समाजाच्या असलेल्या लोकांना आज अस्थिरता वाटलेली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आमची कामं होत नाही. अस्थिरता का वाटलेली आहे की आमच्यावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला आमच्याकडे कोण बघणार नाही, कारण काही लोक प्रचंड ताकद आणि दबावाचं राजकारण करतात. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीतून काही झालं तरी आपण त्या माणसांच्या पाठीमागं उभं राहतो, हा विश्वास जर दिला तर मला वाटतं एमआयएमचा जन्म होणार नाही. ही ठरवून झालेली स्ट्रॅटर्जी असते. ठरवून लोक पक्ष विभाजनाची, मत विभाजनाचं काम करतात आणि सत्ता मिळवतात. जे काही तामिळनाडूमध्ये झालं, जे पश्चिम बंगालमध्ये झालं, अभ्यासपूर्ण केलेल्या नियोजनाचं निवडणुकीचं विश्लेषण आहे. परंतु जनतेला उठाव ज्यावेळेला होतो त्यावेळेला 80% जनता जेव्हा निर्णय घेते त्यावेळेला विक्रम होतो. मला वाटतं की आता आपलं काम एवढंच आहे, 2029ला जनतेतून उठाव करण्याचा प्रयत्न करणारा
आमचा पक्ष उभा राहायला पाहिजे, ते काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या वेळेला सांगाल त्यावेळेला तुमच्याकडे इथं येऊन तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी पक्षाच्या आमच्या सगळ्या प्रमुखांची असेल, हा विश्वास देतो. आणि परत एकदा ज्यावेळेला आम्ही आता बैठक करणार आहोत तेव्हा राज्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना महिन्यातून किंवा 2 महिन्यातून का होईना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे पक्षाच्या नेत्यांना ताकद द्यावी, बैठक घ्यावी, अशा प्रकारची सूचना करू. मग खासदार असतील, आमदार असतील, नेते असतील, तुम्ही अध्यक्ष जबाबदारीने या जिल्ह्यामध्ये आम्हाला मेळावा लावायचा आहे, या जिल्ह्यातला मेळाव्यामध्ये या मतदारसंघात लावायचा आहे, अमुक अमुक नेता मला पाहिजे, हे जर सांगितलं तर निवडणुकीला नंतर जी गडबड करावी लागते, याला बोलवा, त्याला बोलवा, त्याला बोलवा, तेव्हा सगळे जर निवडणुकीच्या गडबडीत असतात त्यावेळेला वेळ मिळत नाही. आता वेळ मुकळत आहे, त्यावेळेला तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी ते पदाधिकारी आमचे नेते तुम्हाला वेळ देतील याची सुद्धा मी काळजी घेईल. आणि जेणेकरून सातत्याने पक्षामध्ये ही बैठका सुरू होतील याचा प्रयत्न 100% आपण करू. फक्त हे सांगत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वेळेला जळगावमध्ये पूर्वीचा इतिहास आपल्याला उभा करायचा आहे. ज्या लोकांना तक्रारी आहेत, ज्या लोकांच्या अडचणी आहेत, ज्या लोकांना न्याय मिळत नाही, ज्या लोकांना शासनाकडून त्रास होतो, त्यांनी जिल्हाध्यक्षांना सांगेल इथे कर्मचारी तुम्ही ठेवायचा. त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रत्येक तालुका अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची जी तक्रार येते, मगाशी आमच्या त्याच्यात सह्या घेतल्या, तशी तक्रार घ्यायची, स्वतः तुम्ही संबंधित प्रयत्न करायचा. तुम्हाला अडचण वाटते तर राज्यावर मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी देतो, त्यांनी त्यांना आम्हाला संपर्क साधायचा. असं झालेलं आहे, तिथं न्याय मिळाला पाहिजे. आम्ही स्वतः सुप्रियाताई असेल, मी असेल, पवार साहेब असतील, आम्ही ज्यांची वाटेल त्याप्रमाणे तिथं तुम्हाला संपर्क करून देऊ. आणि या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की माझ्या पाठीमागे ताकद दिली जाते, उसराजी ती एक कनेक्टिव्हिटी तुम्ही करून द्यायची. म्हणून ही तक्रार ही तुमच्या लेवलवर सुटली नाही तर राज्य स्तरावर जर गेली पाहिजे, तर त्या राज्य स्तरावरमध्ये सुद्धा ऑफिस मधून तुम्हाला हेल्पलाईनचा एक नंबर दिला जाईल आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही किती बैठकीत असलो तर तातडीत असेल तर तिथून आम्हाला संपर्क होईल. पण तुमचे प्रश्न मांडण्याच्या बाबतीमधला निर्णय आम्ही घेऊ. आणि सरकारने जर केलं नाही तर तिथल्या अधिकाऱ्यांना तेवढ्या ताकदीने जाब विचारण्याची जबाबदारी सुद्धा ठेवू, हा विश्वास तुम्हाला देतो. तिसरा मुद्दा जो शेवटचा आहे, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटना ही कार्यकर्त्याची संघटना पाहिजे. मी याच्या पुढे गटबाजी संपवून घेणार नाही. गटबाजी या दिवशी संपवायची. कोण कुठल्या पदावर आहे त्यापेक्षा मी शरद पवारचा पाईक आहे, तो साधा कार्यकर्ता जरी असला आणि तो जर काम करत असेल, मी त्याच्या पदाकडे बघणार नाही, पण त्याच्या कामाकडे बघून त्याला बहुमान देण्याचं काम हे आम्ही करू. ही सिस्टीम आपण राबवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी आपल्या सर्वांची उमेद, जिद्द आणि विश्वास वाढवण्यासाठी बैठक आहे. महिना 1.5 महिन्यानंतर मला कळलं पाहिजे जळगावची असलेली आमची पक्षाची कार्यकर्ती ही तालुका स्तरावर गेलेली आहे. पदाधिकाऱ्यांनी तशा नियुक्त केलेल्या आहे. देऊन टाका नियुक्त. निदान तेवढे उपस्थित राहिले तर 1000 लोक उपस्थित राहिले. त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही तशी संधी द्यावी, अशा प्रकारच्या सूचना करतो. फार वेळ झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण विश्वास देतो मी पुढच्या वेळा ज्या वेळेला येईल त्यावेळेला अमळनेर किंवा जामनेर किंवा कुठेही तुम्ही बैठक घ्या, त्या बैठकीला त्या ठिकाणी अख्खा जिल्ह्यातली बॉडी उपस्थित राहिली पाहिजे. एवढा विश्वास या ठिकाणी मला अध्यक्ष आणि माझ्या प्रभारी या निरीक्षकाने द्यावा, एवढीच विनंती करतो. आणि खात्री देतो, काही काळजी करू नका. 2029ला कोणी काही म्हणून मला पत्रकार विचारतो, तुम्ही 2029 एवढं कॉन्फिडन्स कसं सांगताय? निसर्गाचा नियम आहे, तसा जास्तीचा नियम आहे. 2029ला तुम्ही सत्तेमध्ये असाल हा विश्वास देतो. त्या दृष्टीने काम करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.